मित्रांनो नमस्कार. मनुवाद मुक्त समाजासाठी काय केले पाहिजे असे लेखक के.टी. उपदेशे यांनी लिहिलेल्या पुस्तकामधील मनुवाद नष्ट करण्याचा मार्ग हा अतिशय महत्त्वाचा भाग आज आपण पाहणार आहोत. जातीयवाद हा मनुवादाचाच परिणाम आहे. म्हणून जातीयवाद नष्ट करायचा म्हणजे मनुवाद नष्ट करावा लागेल. मनुवाद नष्ट करायचे ठरवले तर मनुवाद काही वस्तू किंवा पदार्थ असणारी दृश्य गोष्ट नाही. ती एक मानसिक अवस्था आहे. लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच आपल्याला बदलावे लागेल. स्वतःच्या जातीचे अस्तित्व मान्य करणे, एखाद्या जातीला किंवा एखाद्या जातीच्या माणसाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजणे हा मनुवादी मानसिकतेचाच भाग आहे. आणि या मनुवादी मानसिकतेचे असंख्य जातीसमूह बळी आहेत. एखाद्या माणूस मनुवादाच्या विरोधात जर बोलला तर कळत नकळत त्याच्याकडून मनुवादाच्या एखाद्या लक्षणाचे अनुकरण होत असते. कारण मनुवादाची व्याप्ती इतकी व्यापक आहे की मनुवादाच्या सर्वच्या सर्व लक्षणांना आपल्या जीवनातून वजा करणे कठीण होऊन जाते. माणूस हा जन्मतःच स्वतंत्र आणि समान आहे हे नैसर्गिक सत्य एकदा स्वीकारले की माणूस कोणताही व्यवसाय करो, त्याच्या व्यवसायावरून त्याला कोणतेही नाव मिळो, फारसा फरक पडत नाही. जे कोणी खरोखरच मनुवादाचे विरोधक आहेत ते जातीला उच्च नीचतेचा दर्जा मान्य करत नाहीत. मनुवादाला विरोध म्हणजे नैसर्गिक समतेचा पुरस्कार करणे होय. म्हणून नैसर्गिक समतेचे पुरस्कर्ते असे समजतात की आमच्या पूर्वजाला ज्या जाती संबंधाने उल्लेख केलेला गेले तो उल्लेख जात झाला आणि तीच जात म्हणून आपल्या समोर आहे आणि म्हणून तिच्याबद्दल अभिमान गर्व बाळगण्यासारखे जसे काही नाही तसेच तिचा तिरस्कार करण्यासारखेही काहीही नाही असे आपण समजले तरच जातीय भावना शिथिल होण्यास मदत होईल. जात नावाची भानगड म्हणूनच भयंकर वगैरे काही नाही. जातीच्या संदर्भात आपल्या डोक्यात जो काही उच्च नीच पवित्र अपवित्र आहे तो आहे मनुवादाचा प्रभाव. मनुवादाचा प्रभाव असणारा माणूसच विषमतावादी व्यवहार करू शकतो. त्याचा दृष्टिकोन त्यामुळे दूषित झालेला असतो. माझी जात इतर जातीपेक्षा उच्च किंवा नीच आहे असे समजणे हा मनुवादाच्या प्रभावालाच परिणाम असतो. आता आपण आंतरजातीय विवाह पाहू. आंतरजातीय विवाह केल्याने जाती नष्ट होणार नाही तर जातीयवाद नष्ट होणार आहे. आंतरजातीय विवाहाची दुसरी बाजू अशी की मी एका ब्राह्मण कन्येशी विवाह केला असे सांगताना आपण ब्राह्मणाच्या उच्चवर्णीय असण्याला मान्यता देत असतो. हा खरे तर मनुवादाचा आपल्यावर असणाऱ्या प्रभावाचाच भाग असतो. आपण कोणत्याही जातीच्या मुलीसोबत विवाह केला तरी त्यात सांगण्यासारखे काही नसते. मी आंतरजातीय विवाह केला असे सांगणे काय किंवा मी माझ्याच जातीच्या मुलीशी विवाह केला असे सांगणे काय, दोन्हीही प्रकार मनुवादी प्रभावाचाच परिणाम ठरतो. कारण आपण जातीचे अस्तित्व मान्य करत असतो आणि त्यामुळेच अशी विधाने आपण करत असतो. एखाद्या ब्राह्मण कन्येशी विवाह केला म्हणून पाठ थोपटून घेण्याचा प्रकार जसा मनुवादी ठरतो, अगदी तसाच मी खालच्या जातीच्या मुलीशी विवाह केला असे सांगणे देखील मनुवादी प्रकारच ठरतो. कारण वरच्या जाती आणि खालच्या जाती हा प्रकार जोपर्यंत आपल्या डोक्यात असतो तोपर्यंत आपण मनुवादी असतो. आंतरजातीय विवाहामध्ये विवाह करणाऱ्यांसाठी विवाह ही बाब नगण्य असते. पण खालच्या किंवा वरच्या जातीच्या मुली किंवा मुलांशी विवाह केला ही भावना प्रबळ असते. म्हणूनच मी अमुक जातीच्या मुलीशी किंवा मुलाशी विवाह केला हा जो सांगण्याचा प्रकार आहे तो मनुवादी मानसिकतेच्या प्रभावाचा परिणाम म्हणून सांगितला जात असतो. जाती हलकी असते किंवा भारी असते हे मनुवादी प्रमाण आहे. जातींना उच्च नीच ठरवणे जर मनुवादी प्रमाण असेल तर ते प्रमाण आपण का प्रमाण मानावे? आपण नैसर्गिक समतेचे पुरस्कर्ते आहोत तर मनुवादाने ठरवलेले कोणतेही प्रमाण आपण नाकारले पाहिजे. उच्च नीचतेचे मनुवादी प्रमाण पूर्णपणे नाकारायचे ठरवले तर नीच जातीच्या मुलामुलीशी विवाह करून आपण फार मोठे कार्य केल्याचा आणि जातीयवादाला नाकारत असल्याचा आपल्या दावा असेल तर तो दावा नसून मनुवादी विचारसरणीचा आपल्यावर असणाऱ्या प्रभावाचा तो एक जळजळीत पुरावाच असतो किंवा
उच्च जातीच्या मुला किंवा मुलीशी विवाह करून आपण आपल्या लायकीचा दर्जा उंचावला असल्याचे आपणास दाखवून द्यायचे असेल तर तो देखील आपल्यावर असणाऱ्या मनोवादी विचारसरणीचा जिवंत पुरावाच असतो. कारण माणसाला जात असते आणि ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असते ही गोष्टच आपल्याला मान्य नाही. नैसर्गिक सत्य तर आहे की आपण एक पर्जन्यभक्ष नर झालेलो असलो आणि आपल्याला एका पर्जन्यक्षम मादीची आवश्यकता असते. चार चौघाच्या साक्षीने आपण एका मादीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठीची परवानगी लग्न नावाच्या विधीद्वारे मिळवत असतो. यापेक्षा विवाह नावाच्या प्रकाराला दुसरे तिसरे नावच देता येत नाही आणि ते देण्याचा प्रयत्नही कुणी करू नये. त्यामुळे आपण ज्याला आज सजातीय किंवा आंतरजातीय विवाह म्हणतो त्याला काहीही अर्थ नाही, ती एक निरर्थक बडबड असते. यानंतर आपण जात संघटनाची बांधणी पाहू. जात ही त्या समूहाची व्यावसायिक ओळख असते हे मी पुन्हा सांगतो आहे. निरनिराळ्या नावाने प्रस्थापित झालेल्या जाती जात म्हणून नष्ट होणार नाहीत. जातीचे नाव देखील नष्ट होणार नाही. नष्ट करण्या येण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे जातींना उच्च नीच समजणारी भावना. जाती ह्या उच्च नीच असतात ही मनोवादी शिकवण जोपर्यंत आपण नाकारणार नाहीत तोपर्यंत जाती आणि जातीयवाद कायम राहील आणि जातीयवाद राहिला की मनोवाद राहतोच. जात जरी त्या समूहाची व्यावसायिक ओळख आहे असे जरी मान्य केले तरी ती व्यावसायिक ओळख कालच्या इतकी गडद राहिलेली नाही. त्याचे कारण पूर्वीसारखा व्यवसाय हा कोणत्याही जातीच्या मालकीचा राहिलेला नाही. कोणत्याही जातीचा माणूस कोणताही व्यवसाय करू लागल्याने जात ही त्या समूहाची व्यावसायिक ओळख आहे असे देखील आज आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. जातीच्या नावाने संघटना स्थापन करून आपण जाणीवा जतन करीत असतो. जात जाणीवा जतन करणे हा मनोवादी कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि ही गोष्ट आपण नकळतपणे करीत असतो. जातीच्या नावाने संघटना उभ्या करता येतील पण त्यामुळे जातीयवाद नष्ट होईल असे समजण्याचे काही कारण नाही. किंवा आम्ही समतावादी विचार सांगण्यासाठी जातीचे संघटन केले आहे असे जरी कोणी म्हणत असेल तर ते देखील निखालास खोटे आहे आणि ही गोष्ट आपण नकळतपणे करीत असतो. जातीच्या नावाने संघटना उभ्या करता येतील पण त्यामुळे जातीयवाद नष्ट होईल असे समजण्याचे काही कारण नाही असे जरी कोणी म्हणत असले तरी ते देखील निखालास खोटे आहे. समान प्रश्नावर आधारित संघटना निर्माण करणे हाच माझ्या दृष्टीने जातीयवाद कमी करण्याचा आणि नंतर नष्ट करण्याचा प्रभावी मार्ग आहे. उदाहरणार्थ शेती असणाऱ्यांचे तसेच शेती नसणाऱ्यांचे समान प्रश्न आहेत. शेती असणाऱ्यांनी त्यांची संघटना स्थापन करावी तर शेती नसणाऱ्यांनीही त्यांची संघटना स्थापन करावी. श्रमिकांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी त्यांची संघटना स्थापन करावी. बेकारांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी त्यांची संघटना स्थापन करावी. विधवांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी त्यांची संघटना स्थापन करावी. हा जातींना शिथिल करण्याचा मार्ग आहे. आजच्या तारखेपर्यंत जे कोणी म्हणत असतील की आम्ही पूर्णपणे मनोवादाच्या प्रभावापासून मुक्त आहोत, त्यांना शाळेतील विद्यार्थ्यांसारखे हात वर करायला सांगतात तसा हात वर करायला सांगून एका बाजूला बोलवा. आता त्यांना सांगा की तुम्ही खरोखरच मनोवाद मुक्त आहात तर आता तुम्ही ज्या काही समस्याने ग्रस्त आहात त्या समस्या सोडविण्यासाठी समान प्रश्नावर आधारित वेगवेगळ्या संघटना स्थापन करायला ते तयार असतील तर ते खरोखरच मनोवाद मुक्त आहेत असे समजावे. नसतील तर त्यांच्यावर अद्यापही मनोवादाचा प्रभाव आहे असे समजावे. यामुळे संख्येने मुठभर का असेना पण समान प्रश्नावर आधारित लोकांची संघटना अस्तित्वात येईल. असे संघटन अगदी मुठभर लोकांचे जरी असले तरी ते लाखो सदस्य संख्या असणाऱ्या संघटनापेक्षा मजबूत असेल असे आपण खात्रीने म्हणू शकतो. कारण आजच्या कोणत्याही कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना संख्येने कितीही मोठ्या असल्या तरी अशा संघटना त्या संघटनेत जितक्या जातीची संख्या असते तितक्या संख्येत विभाजित झालेल्या असतात. एखाद्या कामगार संघटनेत 10 जातीची कामगार असतील तर ती कामगार संघटना 10 जातीमध्ये विभाजित झालेली कामगार संघटना असते. म्हणूनच 10 जातीच्या लोकांना जातीच्या नावावर वेगळे करणे आणि कामगार संघटनेची शक्ती क्षीण करणे भांडवलदारांना सोपे जाते. म्हणूनच भांडवलदारांना जातीमध्ये विभाजित झालेला समाज पाहिजे आहे.
समान प्रश्नावर आधारित राजकारण करणाऱ्या संघटना आणि पक्ष म्हणूनच अपयशी ठरत आहेत. हे त्यांचे अपयशी ठरणे नसून जातीय भावना तीव्र असल्याचा तो परिणाम आहे. जातीय जाणीवा जतन करून संघटित असणाऱ्यांना असंघटित करणे हा मनुवाद्यांचा खास कार्यक्रम आहे. फोडा आणि राज्य करा हीच मनुवादाची नीती आहे. बहुसंख्य कंगाल समाजाने केवळ कंगाल म्हणून म्हणजे एक वर्ग म्हणून संघटित होऊ नये, तसेच जाती उच्च किंवा नीच असतात या तत्वाचा ते भावनिक शस्त्र म्हणून उपयोग करतात. या भावनिक शस्त्राचा प्रभाव आणि परिणामामुळेच इथला बहुसंख्य समाज हा संघटित नाही. जात म्हणून देखील त्याला संघटित ठेवले नाही. जातीला देखील पोटजातीमध्ये विभाजित करून टाकले आहे. मनुवादाचा प्रभाव पुसून टाकला की आपण ज्या जातीच्या नावाने ओळखले जातो त्या जातीबद्दल उच्च किंवा नीच अशी कोणतीच भावना आपल्या मनात राहत नाही. आपल्या स्वतःच्या जातीबद्दल तर ती राहत नाहीच, पण इतरांच्या जातीबद्दलही ती राहत नाही. जात ही प्राचीन काळचा व्यावसायिक वेगळेपण ठरतो. जात श्रेष्ठत्व गळून पडले की जाती पोटजाती हा भेदही नगण्य वाटायला लागतो आणि आपण फार मोठ्या भ्रमात जगत होतो याची जाणीव व्हायला लागते. मनवादमुक्त होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. पहिली, ज्योतिषशास्त्रावर आपला विश्वास नसला पाहिजे, म्हणजे राशी भविष्य वाचणे पाहणे आपण बंद केले पाहिजे. दुसरे, दैव नशीब या गोष्टी नाकारल्या पाहिजेत. प्रयत्न करूनच अनेक गोष्टी मिळवता येतात. नशिबावरचा विश्वास म्हणजे स्वतःला पंगू करण्याचा प्रकार आहे. तिसरा, ईश्वर आत्म्यावरचा विश्वास, अवतार आणि पुनर्जन्मावरचा विश्वास हा मनुवादाचा मुख्य भाग आहे. ईश्वरी संकल्पना पूर्णपणे नाकारली पाहिजे. चौथा, ज्योतिषशास्त्र जसे नाकारले पाहिजे तसे वस्तुशास्त्रही नाकारले पाहिजे. दिशांना चांगले वाईट ठरवणारे हे शास्त्र म्हणजे निव्वळ थोतांड आहे असे समजले पाहिजे. पाचवा, संख्यांना शुभ अशुभ समजणारा समज दूर केला पाहिजे. काही माणसे लक्की नंबरवरचा विश्वास ठेवतात. नंबर किंवा संख्या अशुभ असते. माणसाच्या पायगुणावर विश्वास ठेवणारे माणसे मनुवादी ठरतात. नवविवाहित मुलींना या पायगुण नावाच्या प्रकाराचा आजपर्यंत खूप त्रास झालेला आहे. सातवा, सकाळी सकाळी एखाद्याचे तोंड पाहायला मिळणे हा अपशकुनाचा प्रकार समजला जातो, तोही मनुवादाचा भाग आहे. आठवा, व्यवसाय करणारी मंडळी बोहनी नावाचा एक प्रकार असल्याचे सांगतात. बोहनी म्हणजे धंद्याची सुरुवात होणे. बोहनी नावाच्या प्रकारावर विश्वास ठेवणारे मनुवादी ठरतात. नववा, पैशाला लक्ष्मी समजून पाया पडणारी मंडळी मनुवादी असतात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या नावाखाली पैशाची पूजा करणे सारे मनुवादाचे बळी असतात. 10वा, दृष्ट लागणे हा एक नवीनच प्रकार आहे. एखाद्या सुंदर मुलीला किंवा देखण्या मुलास नजर लागते असा त्यांच्या आईवडिलांचा समज असतो. नजर लागते असे समजणारे देखील मनुवादाचे बळी असतात. 11वा, स्त्रियांना दुय्यम लेखणे हा देखील मनुवादी असल्याचाच पुरावा ठरतो. स्त्रियांच्या संदर्भात पायातली चप्पल पायातच असावी किंवा तिने चूल आणि मुलापुरतेच बोलावे किंवा तिला तितकेच समजते असा विचार करणारे, असे समजणारे मनुवादीच असतात. आजच्या काळात स्त्रीभ्रूण हत्या करणारे जे कोणी आहेत ते मनुवादी असल्यामुळेच असे करतात. 12वा, उद्घाटनाप्रसंगी नारळ फोडणारे, गाडी चालवताना किंवा गाडी सुरू करताना गाडीच्या पाया पडणारे मनुवादी मानसिकतेचे असतात. 13, नवीन घर विकत घेतल्यावर किंवा बांधल्यावर गृहप्रवेश नावाखाली घराची पूजा करणारे किंवा वास्तुशांती घालणारे मनुवादी मानसिकतेचे असतात. 14वा, भूत लागणे, करणी करणे आदी गोष्टींवर विश्वास ठेवणे हा मनुवादी असल्याचाच पुरावा ठरतो. शेवटी 15वा, पतीच्या नावाने गळ्यात बांधण्यात येणारे मंगळसूत्र हे पतीच्या गुलामगिरीचे चिन्ह आहे, तर हातातल्या बांगड्या स्त्रिया दुर्बल आहेत, दुय्यम आहेत असे समजले जाते. म्हणून मंगळसूत्र आणि बांगड्यांचा त्याग करणारी स्त्रीच फक्त मनुवादमुक्त असू शकते. बाकींच्या स्त्रिया मनुवादाच्या बळी ठरतात. मनुवादाच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी वरील बाबी आपल्या जीवनातून वजा कराव्या लागतील किंवा लागतात, तेव्हाच आपण